नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातील नवीन घाट रस्ते उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे उपस्थित होते. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातील नवीन घाट रस्त्याचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी आमदार कोरे यांनी केली. या रस्त्यामुळे कोल्हापूर जिल्हा थेट कोकण विभागाशी जोडला जाणार असून दोन्ही विभागातील दळणवळण सुलभ होईल, तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळेल. परिणामी कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावनखिंड, गजापूर, विशाळगड, पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे भोवडे यांना जोडणारा नवीन घाटमार्ग, त्याचबरोबर अनुस्कुरा, गावडी जिल्हा हद्द ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड, घनगरवाडी यांना जोडणारा घाट रस्ता, वाशी पडसाळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिरडा यांना जोडण्यासाठी आवश्यक मिसिंग लिंक रस्त्याचे बांधकाम, त्याचबरोबर या तिन्ही घाट रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर मंजुरी देऊन कार्यवाही सुरू करण्याची मागणी आमदार डॉक्टर कोरे यांनी केली. यावर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित कामांना लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. बैठकीस करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव दादा पाटील, रामचंद्र वेल्ला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे कोल्हापूर कोकण दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.